कारण या पूर्णेला, ज्या पूर्णेच्या जनतेला सगळं आपणच समजणारे, म्हणजे त्यांना हे तर हे चलत्या हे तर आपलेच हे होत जाते नोकरासारखं समजणारे अशा लोकांना घरी बसवा. कालपासून असं झालंय की म्हणले आता आपला वाढ तुमच्यासारखेच काही ताकद नाही, मला ना उमेदवार 2 कोटी खर्चणार, बसताना उमेदवार 1 कोटी खर्चणार, तुमच्यासारख्याचा दिवा कुठं लागणार म्हणते. पण त्यांना मी एकच सांगितलंय की माझ्यासंग सर्वसामान्य जनता आहे आणि आजपर्यंत मी ज्या उमेदवारासाठी किंवा ज्याच्यासाठी एक घर सोडलं असेल मी लोकांसाठी त्याच्या पाया पडू शकतो, लोकांसाठी जेवढं करू शकतो. आता माझ्यासाठी पळायचं तर मला त्यापेक्षा दुप्पट नाही, मला दुप्पट आवश्यक. माझी अपेक्षा एवढीच आहे की ते करण्यासाठी मला तुम्ही माझ्या पाठीमागे हमीपर उभे राहावं आणि या जनतेने मला साथ द्यावं. मला माझ्या वार्डासाठी काहीतरी करायचंच आहे. म्हणून मागील 15 वर्षापासून नावाचं आमचा आनंदनगर आदेश कॉलेज खूप मोठा सुशिक्षित मोठा वार्ड श्रीमंत वार्ड म्हणला जातो. पण बऱ्याच गोष्टी अशा विकासाच्या नावाखाली पेपर वर्क झालेले, कामाच्या नावाला शून्य आहे. आणि आज मी आमच्या वार्ड मध्ये विकासाच्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या बाजूला काढल्या. आणि काय धंदे नोकरी करायला जाऊन तिथं आहेत ना नोकरी तिथं काय. माझं आव्हान आहे त्याला या दमाय लढीत कसा निवडून बघतो त्या दोघाला आव्हान आहे. त्यांनी घडावं आणि जनतेतून निवडून यावं. सलीम सौदागर कुठं आहे हे कशासाठी आहे. कुठे आहे उजीरबाई कशासाठी आहे. दुसरा कोण तिघही विजय होणार आहे आणि तुम्ही करणार आहे त्यांना तिघही विजय. आणि मला एक विनंती करायची आहे, इथं आणखी काहीतरी घोळ कर इथं आणखी घोळ करते हे म्हणते ऊपर की खोली गेलो गेलो या बापाने गेली उपरची खोली तुला उपरची खोली घडायला द्यायची. असं होईल असं होता कामा नाही. तुम्हाला आणखी हे सांगितलं जाईल माझ्या बौद्ध समाजाला माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं बघा कशी दंगे झाली होती मागं, काय काय केलं होतं, कसं कसं केलं होतं, आम्ही कसे कसे दवाखान्यात होतो, काय काय. तुम्ही किती दिवस घडगाणं करणार आहे आणि किती दिवसाचं करून तुम्ही तुम्ही पोळी बाजून घेणार आहे. हे सांगून 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 माझ्या बौद्ध समाजाला कुठपर्यंत बनवणार आहे, मुस्लिम समाजाला कुठपर्यंत बनवणार आहे तुम्ही. मी खात्री देतो तुम्हाला इथं असा दगड पुढे मारला जाणार नाही लक्षात ठेवा. आणि दगड पुढे मारण्याचा प्रयत्न केला त्याला मीठ ठेवणार आहे मी सांगतो. कुणाची हिंमत असेल ते करायचा प्रयत्न केला त्याला नीट करायची ताकद माझ्यामध्ये आहे. म्हणून मी आपल्याजवळ जेवढे उमेदवार येतात अध्यक्षता उमेदवार बाकी मी आज जाहीर करणार आहे. काल कोणीतरी जाहीर करून गेले करू द्या. अरे पण इथं ओपनला जागा आहे ना, ओपनला द्या ना. ज्यांना अध्यक्ष राहिले 4-5 वर्ष काय केलं पुढं काय केलं त्यांनी 2 पुतळे बसविले ह्याच्या पलीकडे काही केलं का. केलं नाही याच्या पलीकडे काही गावातला काही विकास केला का, स्वतःचा विकास करून घेतला का. सगळ्यांनी स्वतःचा विकास करून घेतला. पण असं नाही व्हायला. इथं मी ठरवलं जिल्हा परिषद असो काही असो ओपन असेल तर ओपनला देणार, ओबीसी असेल तर ओबीसीला देणार. पोलीस सर्टिफिकेट आम्ही ओपनमध्ये उभं राहायचं म्हणजे जमणार नाही, ओबीसीमध्ये पोलीस सर्टिफिकेट त्याला जमणार नाही, देणार नाही. आता 2-3 सर्कल माझे ओपनला सुटलेले, बनवस आहे इकडे ओपनला सुटलेलं. बनवस 70% ओबीसी आहे. मला म्हणजे साहेब ओबीसीचं द्या, मला नाही द्या.
परत आम्ही रत्नागर कुठे बघा कसा जातीवाद करायला तुम्हाला, मला हे शब्द नको आहे मला. आणि मी राजकारण माझं स्वच्छ राजकारण, घातपाताचं राजकारण मी कधी करीत नाही करणार. तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही जर माझ्या पाठीमागे जर उभे राहिले, येणाऱ्या 5 वर्षात मी पूर्ण ओळखू येणार नाही. रोड शिल्लक राहणार नाही, तर काय म्हणजे कुठलं पाणी, स्वच्छ पाणी, बिस्लरीचं पाणी, या सगळ्या गोष्टी काय 200, 300, 400, 500 कोटी लागते. पैसे देण्यासाठी माझ्यावर पैसे भरपूर आहे. किती पैसे देऊ शकतो मी, तर तुम्ही तुमचं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही तुमचं काम जर योग्यतेने केलं तर मी खरंच सांगतो, मग आलेली माझी जी बॉडी आहे, जे अध्यक्ष असतील, जे काय नगरसेवक असतील, ते तुमची सेवा, मनातून सेवा तुमची करते. मी खात्री देतो याची. मी कुठलाही नगरसेवकाला, अध्यक्षाला चुकीचं काम कधी करू देणार नाही लक्षात. त्याच्यामुळं निषेध खूप झालं. मला आज बघा, रात्री 2:30 वाजेपर्यंत मी लागलो. फक्त 2:30 वाजले झाले तरी पुन्हा नंतर आणखी काही प्रॉब्लेम होऊन 4 वाजले. मला फक्त 1-1.5 तास, मी फक्त 1 तासभर 1 तास झोपलो असं. लगेच मला 6 वाजता उठून मी लगेच मग 6 वाजल्यापासून जवळजवळ तिथं 1000 लोकांना भेटलो. आणि मग तिथनं मग इकडं निघालो. तेव्हा मध्ये नाश्ता नव्हतं करू शकलो, म्हणून सॉरी मी तुमच्यासमोर इथं नाश्ता केला. कारण मला जरा थोडंसं कसं तरी होऊ लागलं, पण आशेकपणासारखं वाटू लागलं. म्हणून म्हणलं की आता मग गाडीत माझ्या असतात 200 पण ते 2 असतं, मग ते मी खाल्लं. कारण मला बोलता नसतं आलं. मी माझ्या जीवाची पर्वा करीत नाही, कधीच केली नाही जीवाची पर्वा. येणारा माणूस शेवटपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत भेटल्याशिवाय मी कधी घरी गेलो. कारण मला जे तुम्ही दिलं आहे त्याचे उपकार मी जिल्ह्यात जोडू शकत. आज मला, मी सांगतो तुम्हाला, जेलमध्ये निवडून दिलं. कोण आहे जेलमधून निवडून द्यायला? मला कुठला वारसा आहे? माझा बापदादा कोणी काय खासदार आमदार आहे? मी खूप मोठा डॉन आहे. निवडून कोण येतं? एक तर डॉन लागतो, एक तर वारसा लागतो, असं काहीच नाही. एक तर मला नेता लागतो, ते नेत्याचं पोरगं लागतं, असं काहीच नाही. फक्त तुम्ही मला साथ द्या. तुम्ही साथ दिली सगळे विषय समजून काढतो. आणि तुम्ही विश्वास ठेवा. आत्तापर्यंत विश्वास 50-60 वर्षांमध्ये ठेवायला येत नाही कोणाला. तर तुम्ही विश्वास 1-5 वर्ष देऊन बघा ना, मला द्या ना 5 वर्षे. जेवढे तुम्ही 5 वर्ष नाही म्हणलं तर तुम्ही बघा की एक मी आमदार आहे, पण ही नोकरीचं मुश्किल. त्या ग्रामपंचायत त्या पिओन आहे ना, पिओन, ती पक्की नोकरी आहे त्याची. सरपंचाची खुर्ची पक्की नाही, त्याला 5 वर्ष निवडून द्यायचं ना. जसं आम्हाला निवडून दिले 5 वर्ष, आम्ही नोकर आहेत विधानसभेमध्ये. आम्ही जर नीट काम केलं तर पुढे करते, नाही तर घरी बसवतात. आपण काय करतो, शेतामध्ये घडी जर ठेवला, उदाहरण देतो तुम्हाला, शेतामध्ये घडी ठेवला दर पाडव्याला आपण बदलतो. कारण शेतकरी असतील नाही तर दर पाडव्याला बदलतो ना आपण. हरिभाऊ आहेत ना, हरिभाऊला माहीत आहे. दर पाडव्याला बदलतो. आणि जर बदलायचं नसेल 1 महिन्यानंतर आढावा देतो. बरोबर आहे का? शेतकरी 1 महिन्यानंतर तुला कंटिन्यू करायचं आहे, नाही तर 1 महिना अगोदरच सांगतो तुला मी ठेवणार नाही, तू नोकरी करू दुसरीकडे. तसं आमचं हे काम आहे. आम्ही 5 वर्ष काम नीट केलं तर कंटिन्यू करते. त्याच्यामध्ये तो कसं काही बोलून येते त्या बरोबर. आम्ही 5 वर्ष येतो पर्यंत तर गेलं कर्तव्यदक्ष आमदार म्हणते. खूप त्याचं नाव घेऊन गवगवा करून अरे असं तर झालं. पण वेळ निवडणुकीची आली की ठरवलेलं असताना कधी घरी बसवायचंय का पुन्हा आणायचं. बरोबर आलं घरी बसवलं, बरोबर घरी बसवलं. तसं मला 5 वर्ष देऊन बघा. 5 वर्ष तुमची सेवा मी व्यवस्थित नाही केली, तुमचा विकास नाही, परत घरी बसवा बाबा. एवढे 5-25 वर्षाची तर तुम्ही दिलेच नाही. तुम्ही 5 वर्ष मागायचं म्हणा.
थोडे 5 वर्ष द्या. आता मला जे काय बोलायचं बोललो, पुन्हा आणखी भरपूर बोलायचे भरपूर आहे. चांगलं ठोकणार आहे, सोडणार नाही तुम्हाला, अजिबात सोडणार नाही. बाहेर काढायचं माझं लिस्टच आहे पूर्ण, इतकी पंच आहे माझं. हे फाईल आहे चांगली माझं, विचारणार आहे मी. असं ऑलरेडी असे मीडिया घेऊन विचारणार आहे. हे काय झालं, हे काय झालं, ते काय, सगळं विचारणार आहे. फक्त तुम्ही विचार मनामध्ये करा. पूर्ण विकास आघाडीचे लोक जेवढे तेवढे निवडून द्यायचे. आपण काय नाही, आपल्याला सगळे सारखे, माझ्याकडनं कोणीही उभा राहू शकतो. पूर्ण विकास आघाडी आपली, कुठला पक्ष नाही, कुठलं काय नाही, पूर्ण विकास आघाडी. त्याच्या नावावर आपल्याला लढायचं आहे आणि आपल्याला निवडून यायचे लक्षात ठेवा. नगरपालिका आपली आणायचे लक्षात ठेवा. जेवढं आपण लक्षात ठेवा. एकदा पूर्ण घोषणा करून सांगा, नगरपालिका आपली आणणार. नगरपालिका आपली आणणार की नाही, हे हात कुठे गेली.